रोजच्या जेवणातील भाजीला सुट्टी देऊन कधीतरी आपण कढी भजी नक्की बनवतो. खमंग चवीची कढी आणि त्या कढीमध्ये टम्म अशी फुगलेली भजी सर्वांनाच आवडतात. तर मी आज माझ्या कढी भजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सुरुवातीला भजी बनवून घेऊया. तर भजी काढण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं पीठ करून घ्यायचं. आजच्या भजीमध्ये कोणताही कांदा, कोणतेही मसाले घालणार नाही. एकदम सोपे साधेच भजे काढून घेणार आहोत. ही भजी एकदम कुरकुरीत होतात आणि कढीमध्ये टाकल्यानंतर टम्म अशी फुगतात. तर गुठळ्या फोडत थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं पीठ करून घेतलेलं आहे. त्यानंतर भजी काढण्याची तयारी करूया. कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेल जास्त नसलं तरीही चालतं, कारण चपटी भजी आपण तळून घेणार आहोत. तेल गरम झालं का चेक करण्यासाठी थोडासा पिठाचा टिपका तेलात टाकलाय. तो हळूहळू तळून येताना वरती दिसतोय. त्यानंतर कडकडीत ह्या तेलाचंच मोहन आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे. त्यामुळे आपल्याला कोणताही सोडा किंवा काहीही घालायची गरज पडत नाही. परत एकदा पीठ मिक्स करून घेतलं आणि तेल गरम झालेलं होतं. अशा या तेलामध्ये थोडं थोडं पीठ घालून चमच्यानेच भजी सोडून घेतली. सर्व भजी सोडून झाल्यानंतर आलटून पलटून तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. तर एका बाजूने भजी तळली गेली की पलटून दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची. जास्त कलर बदलू न देता भजी तळली गेली की तेलामधून काढून घ्यायची. या पद्धतीनेच सर्व उरलेल्या पिठाची भजी तळून घेतली. कढीमधील भज्याचं प्रमाण हे जास्त नसावं. कढीत गेल्यानंतर ती फुलली जातात, त्यामुळे जास्तच कढी दाटसर होते. तर कुरकुरीत भजी तयार झालेली आहे आणि ही भजी कढीत टाकल्यानंतर मस्त अशी टम्म फुगतात. भजी तयार करून झाल्यानंतर आता गरमागरम कढीची तयारी करूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने 2 कप आंबट दही घ्यायचं. हे अर्ध्या मिनटासाठी मिक्सरला फिरून घेतलं आणि थोड्या वेळासाठी साईडला ठेवलं. त्यानंतर कढीच्या फोडणीची तयारी करूया. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये छोट्या चमच्याने 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, थोडंसं हिंग घातलं आहे. त्यानंतर मिरची, अद्रक, लसूण याचा ठेचा घातला आहे. तेलामध्ये हे एकदा परतून घेतलं. त्यानंतर 1 छोटा चमच्याने अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आणि थोडेसे मेथी दाणे घातले. हेही परत एकदा तेलामध्ये एकदा परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून तयार केलेलं मिश्रण घातलं आहे आणि ज्या वाटीने कढी आणि बेसन पीठ मोजलेलं होतं त्याच वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 वाटी पाणी घालून ते पण कढीमध्ये घातलं. त्यानंतर कढी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर मोठा गॅस करून सतत ढवळत कढीला 1 उकळी काढून घ्यायची. या पद्धतीने ढवळून उकळी काढल्यामुळे कढी फुटत नाही. त्यानंतर एकदा उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलंय. त्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेले पकोडे घातलेत. तेही कढीमध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर कट केलेली कोशिंबीर कढीमध्ये घातली. एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 7 ते 8 मिनिटासाठी कढी कमी गॅसवर शिजून घ्यायची. कढी शिजते तोपर्यंत तडक्याची तयारी करूया. साईडला चमच्यामध्ये तूप घेतलंय. त्यामध्ये वाळलेल्या 2 मिरच्या घातल्यात. मिरच्या तुपामध्ये हलक्याशा आलटून पालटून तळून घेतल्या. त्यानंतर 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली. यामुळे कलर मस्त येतो. असा हा तडका उकळत्या कढीमध्ये घातलाय. तर तडकाही कढीमध्ये मिक्स करून घेतलाय. तयार झालेली आहे आपली गरमागरम कढी. कढी अजून गरम आहे
थंड होता होता कढी थोडीशी दाटसर होते आणि त्यामधली भजीही मस्त अशी फुलून येतात. भजी मस्त असा कढीचा रस शोषून घेतात. मस्त अशी टम्म फुललेली भजी बघू शकताय. तर तयार झालेली आहे आपली गरमागरम कढी. ही कढी भातासोबत चपातीसोबत खायला अप्रतिम लागते. तर मी आज तुमच्यासोबत सोपी साधी अशी कढीची रेसिपी शेअर केलेली आहे. कढी फुटू नये म्हणून खास टिप्सही सांगितलेल्या आहे. तर माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.